राईट मी तिकडून फिरून आले आणि आम्ही तिकडे तुला शोधतोय. मी बघते एकदम सेम फेस, एकदम सेम आणि मी बघतो तिकडे तुला बघून आले आणि मी त्यांना म्हटले हा तोच आहे. नाही रे म्हणे तुला काही पण मी म्हटले हा तोच आहे. ओ माय गॉड म्हणजे मी ड्रेसिंग झाले आणि मी तुझे व्हिडिओ रोज बघते आणि मला तुझी भाषा खूप आवडते. एकदम फिलिंग येते इथलं यार तुला भेटायची. ओ माय गॉड मला विश्वास वाटत नाही. नमस्कार पोरापोरींनो, आले तुम्ही नवीन ब्लॉग बघायला. मी आलोय नवीन ब्लॉग दाखवायला. आपल्या ना दीदीचा बर्थडे होता, त्याच्यामुळे तिला सकाळीच फोन केला. दीदीला म्हणलं हॅपी बर्थडे दीदी. ती म्हणते तुला आत्ताशिक जमलं का? अरे म्हणलं सगळ्यात पहिला फोन तर माझा संपाय तुला. ती म्हणली तो फोन आत्ता नाही, तो आधी ना मोकर फोन येऊन गेले. म्हणलं चांगले हो, मला काही काम राहतंय. म्हणलं काम जाऊ दे, ते होतच राहते ना. आपल्या घरी ना एक युट्यूबर दादा आले होते, म्हणजे त्यांनी ना मग पूर्ण काय म्हणतो आपण त्याला हेच करून टाकलं होतं, पॉडकास्ट टाईपच पूर्ण नाही का, पर इंटरव्ह्यूज घेऊन टाकला होता. अरे ते प्रश्न विचारायचे, मला थोडं यायचं थोडं येतही नव्हतं, काही नवीनच मी बी तेरा पार प्रश्न विचारायचे, मी इकडून द्यायचं उत्तर. त्यांचा कॅमेरा वगैरे सेटअप लावला होता आणि हे बारीक चायला कुत्रा बित्र येऊन बसलं राव इथं. मला वाटतं आदित्य डेरेचा पहिलाच असा इंटरव्ह्यू असं ज्याच्यात पार सगळं एवढं भयंकर शूट केलंय आम्ही. जे आहे ते दाखवायचं रे, त्याला काय फरक पडत नाही तसा बी. अरे विषय आज झाला होता का जेव्हा इंटरव्ह्यू घेत होते का, मेन म्हणजे त्यांना ना घरी पाहुणे पाहायला आले होते. ते पाहुणे वगैरे पाहायचा कार्यक्रम झाला आणि ते आले डायरेक्ट माझ्याकडे. त्यांना म्हणलं अहो मी भेटत राहीन तुम्हाला, ते पहिलं पाहुण्यांचं ते पहा, ते जास्त महत्वाचं आहे. तरी ते म्हणले नाही पुरीपेक्षा जास्त महत्वाचं आदित्य डेरे. म्हणलं वा. त्यांना म्हणलं जाऊ दे, तशी बी तुमचं होच राहिलं तर आदित्य डेरेची थोडी सेटिंग लावून द्या. ते म्हणले अरे भाई तू ज्याला म्हणशील ती सेटिंग तर होऊन जाईल. म्हणलं बाबू असं नको आपल्याला, काही गाड्या खाली नेणं सुद्धा अवघड होऊन जायला बसलंय. पण एक देव मला पावला, तो म्हणजे हा देव बर का, याचं नाव देवांशे. तो मला म्हणत होता कॉंग्रॅच्युलेशन. अरे म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन करतोय, पण का बरं करतोय ते तर सांग. तो म्हणला नाही तुम्ही एक नवीनच सुरुवात केली त्याच्यामुळे करतोय. म्हणलं भारी भाऊ. 2-3 दिवसामध्ये तसं माझं कॉलेज सुरू होतंय, त्याच्यामुळे म्हणलं आपण एक काम करू, जवळ आहे ना तवर ना घरच्यांना थोडी मदत वगैरे करू लागू. मदत आपली लय बाहेर राहते, काम कमी होतं, काम वाढून ठेवायचे, काम जास्त वाढत आहेत. तसे माझे काम उरकून झाले होते. पप्पांनी मला काय सांगितलं का आता तुला कॉलेजला जायचंच आहे ना, एक काम कर, तुला बॅग वगैरे कपडे वगैरे लागतील. म्हणलं हा लागन ना. ते म्हणले मग काम कर, आवर लवकर, आपण ना ते नवीन घ्यायला जाऊ. चालतंय म्हणलं, तुम्ही एवढी भारी ऑफर मला समोरून देताय, त्याच्यामुळे मी ते 100% ऍक्सेप्ट करेन. 2च मिनिटात मी माझं सगळं आवरून घेतलं आणि तसं बी ना थोडंसं सामान होतं, ते जरा नेऊन द्यायचं होतं. चला म्हणलं ते पहिलं गाडीत टाकून घेऊ, मग ते नेऊ, बाकीचं काय असेल ते पाहू. त्यात मम्मीने त्यांचं लय राहतं भो, जेवण केलं का, असं झालं का, तसं झालं का. म्हणलं हा झालंय सगळं, जेवण बिवण सगळं झालंय. यायला एकट्यालाच भरावं लागलं बो तसं बी सगळं सामान. जाऊ दे आता काय करता. जाताना तसं बी आपले मामा होते, त्यांना बी सोबत घ्यायचं होतं, कारण की त्यांना बी बरंच शॉप वगैरे माहित होते कपड्याचे वगैरे. चला म्हणणं त्यांना पण घेऊन जाऊ आपण. पप्पांना मी काय म्हणत होतो, आपण ना एखादा मास्क घेऊ मला, म्हणजे कसं आपल्याला आहे ना लय पटापट काम करता येईल, बाकीचं मध्ये ना हे नाही होणार. पप्पा म्हणले अरे राहू दे, तसं बी तुला कोणी ओळखत नाही, काय फरक पडत नाही, राहू दे तसंच. म्हणलं चालम भो, पण मायामुळे जर उशीर झाला तर मला बिलकुल नाही बोलायचं हा तुम्ही. अरे पण एवढं आहे ना, आपल्यापेक्षा जर कोणी मोठं आलं का आपल्याला गपचित उतरावं लागत आणि मागं बसावं लागतं. आपले मामा बी येणार होते. म्हणलं चला म्हणलं काय अडचण नाही, तुम्ही बसा पुढे, मी बसवतो मागं. इथं आमच्या मामीन त्या मला विचारत होत्या का ते झालं सगळं खरं, पण तो जेवणाचं कसं रे. म्हणलं मेस लाव ना. मामी म्हणत होत्या अरे एक काम कर, आजीन त्यांना जाईन घेऊन. म्हणलं हा रावते एक ऑप्शन भारी आहे बरं का. पण आमचे मामा सगळ्यात भारी. मामा म्हणत होते कोणाला नाही तर नको नेऊ, तू एक काम कर मला घेऊन जाय, मीच तुला तिथे ना स्वयंपाक वगैरे करून देतो, माझा चांगला येतोय स्वयंपाक. मामा मला एवढं म्हणत होते एक काम करू आपण ना आपली स्वतःची मेस सुरू करून तिथे ना सगळ्यांना एकदा एका हॉटेलच टाकून देऊ. म्हणलं मामा आपण हॉटेल टाकू, पण ते आपलं चाललंय बी तर पाहिजे ना. मामा म्हणले काय नाही ते चांगलं क्वालिटी जर दिली ना तर सगळे येते ना आपल्या खायला. ते तसं बी तिकडच बनवायचं जाऊ द्या. म्हणलं तुम्ही एक काम करा, इथं जवळ घरी तवर तर काहीतरी चांगलं बनवा, म्हणजे आपल्याला काहीतरी स्पेशल बनवा, काहीतरी खायला तरी करा चांगलं. आपल्या गावातले मस्त एक राम मंदिर आहे, चला म्हणलं आपण ना दर्शन वगैरे करून घेऊ. परत आपलं कधी येणं होतं नाही होतं आपल्यालाही माहित नसतं, आणि सवय मला लहानपणीपासूनच लागलेली. प्रभू रामचंद्रांच्या पाय पडायच्या आधी ना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायम पाय पडत असतोय. एक तर आमच्या गावात मोकार पाऊस चालू आहे, कधी वल्ल राहतं म्हणजे राहतच. चला म्हणलं आता लय उशीर झाला, जाऊ आपण पुढं. जे सामान आणलं होतं ते इथं उतरायचं होतं, ते उतरवलं. चला म्हणलं आता जाऊ पुढं. इथं या रस्त्याला एक तर पाटे जवळ, त्याच्यामुळे पाणी वगैरे येत राहतं, एवढं भयंकर गाळ होता आणि तिथं बापरे गाडी चालवायचं म्हणजे अवघड काम होऊन गेलतंय. असं करता करता आम्ही कुठं आलो, डायरेक्ट कपडे ते घ्यायला आलो श्रीरामपूर मध्ये, कारण की कपडे वगैरे भेटते तेच चांगले. गाडी तर एवढी पद्धतशीर खराब झाली होती ना, काय म्हणलं अरे बाबू हे काय होऊन गेलं, पहिले धुवून काढावं लागन गाड्या. पण आता इथं कुठं धुत्या, म्हणलं जाऊ द्या आपलं पहिलं काम करून घेऊ ना, उद्या धुऊ. तसं आपल्याला दुसरं काही काम राहत नाही, त्याच्यामुळे तेवढं सक्सेसफुली
काम व्यवस्थित होऊ शकते. बॅग आणि ते तसं पण लागणार आहे म्हणलं, पण जाऊ द्या त्याच्या आधी कपडे घेऊ, कारण की कपड्यांना तसं बी घ्यायला लय मोकार टाइम लागतोय मला. ओळखीचंच दुकान होतं त्याच्यामुळे चला म्हणलं एकाच्या नंतर कपडे घालून पाहतो तुम्ही. कपडे सगळे एक दोन घ्यायचे आणि त्याच्यानंतर पसरा एवढा करून ठेवला आणि मी डायरेक्ट बनेल व यायला म्हणलं काय ओळखीत नाही मला असं नाही, चला जाऊ द्या काय फरक पडणार आहे म्हणलं, जसं आहे तसं आहे. मेन म्हणजे मला जो शर्ट आवडत होता मी तो 100% घालून पाहत होतो आणि त्यात काय निम्मे शर्ट घुसायच्या अंगात तर काही घुसतही नव्हते. मला ज्या टायमाला कॉलेजला जायचं राहीन त्या टायमाला तुम्ही घालीन चांगली शर्ट, पण कमीत कमी ज्या टायमाला रूमवर राहीन किंवा हॉस्टेलवर राहीन त्या टायमाला तर टी शर्टच घालावं लागेल ना. कपडे तर मी तसे भरपूर घेतले, मी रोज एक ना एक घालणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळणारच आहे. आणि माझे जे बुट्ट होते त्याला तशी निळी लेस होती पण ती काय कुत्र्यांना खाऊन घेतली त्याच्यामुळे आता मला पांढरी टाकावं लागेल. लेस बीस घेतली त्याच्यानंतर दादानं सांगितलं होतं ट्रिमर आणायला, चला म्हणलं पहिले इथं विचारून घेऊ, पण ते म्हणले आमच्याकडे काय भेटत नाही. चला म्हणलं मग काय अडचण नाही, आपण दुसऱ्या दुकानात जाऊन पाहू. मेन म्हणजे आम्हाला जे ट्रिमर पाहिजे होतं ते काय भेटतच नव्हतं, चला म्हणलं आपण दुसरीकडे जाऊन पाहू, इथं काय भेटा ना. मी तिकडून फिरून आले आणि आम्ही तिकडे तुला शोधतोय, मी बघते एकदम सेम फेस, एकदम सेम. आधी तर मीच घाबरलो होतो, त्याच्यानंतर थोडं रिलॅक्स झालो, मग कळालं मला विषय काय नेमका. आणि मिस्टर बघतो तिकडे तुला बघून आले आणि मी त्यांना म्हटले हा तोच आहे. नाही रे म्हणे तुला काय पण, मी म्हटले ना हा तोच आहे. नमस्कार. खरं सांगू तर ते जेवढे खुश झाले होते त्याच्या काही पट जास्त मी खुश झालो होतो. मला सुद्धा काही बोलता येत नव्हतं, मी काय बोलतोय मला सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे मी बेसिकली झाले आणि मी तुझे व्हिडिओ रोज बघते आणि मला तुझी भाषा खूप आवडते एकदम. म्हणजे मी इथलीच आहे प्रॉपर आणि तू एकदम आमच्या सारखं बोलतो. म्हणजे आम्ही कितीही सिटी मध्ये राहिला ना तर ती एक फिलिंग येते इथलं, यार तुला भेटायची. काही म्हणा पण त्यांचं जे रिॲक्शन होतं ना आजपर्यंत असं कोणतंच रिॲक्शन नाही भेटलं मला. बाकी तुमचा व्हिडिओ यूज केलो काय अडचण नाही ना? काही अडचण नाही मला पण. अरे म्हणजे तो तिथून येत होता एका शॉप मध्ये गेला आणि मी त्या ज्वेलरच्या शॉप मधून बाहेर निघाले आणि मी तुला बघते म्हटलं हा तोच आहे. मग मी सर्च केला, कन्फर्म केलं की हा तोच आहे म्हटलं कोणाला पण. मग इकडे आल्यानंतर मी फिरून आले आणि बघितलं फक्त की इथेच कुठेतरी, यार ते पुढे गेले बघायला. मग मी रिटर्न आले आणि मला लक्षात आलं की तू गाडीत बसला म्हणून म्हटलं गाडी मला विश्वास वाटत नाही. त्या मला म्हणत होत्या का आज नेमकं कशाबद्दल शॉपिंग आहे, म्हणलं काय नाही मला जायचंय पुण्याला, एज्युकेशन कम्प्लीट करायचंय त्याच्यामुळे तिकडेच राहणार आहे मी, त्याच्यामुळे थोडे कपडे वगैरे नको का आपल्याला. म्हणजे मला नव्हतं वाटलं आपण भेट व्हायचं आणि तुला बघायची इच्छा होती की कसं कॉमन मॅन तुझी भाषा. नाही भाषा म्हणजे आपली नगरची भाषा मेन म्हणजे. ते मला विचारत होते का पुढे एज्युकेशन काय करणार आहे, कुठं थांबणार आहे काय वगैरे वगैरे, मी त्यांना सगळं सांगत पण होतो. तू खूप पुढे जाशील, आपल्या मातीला धरून खूप पुढे जाशील. मराठी भाषा पुढे गेली पाहिजे. आम्ही पण त्याच मार्गावरती. बाकी त्यांनी माझ्यासोबत एक दोन फोटो पण काढून घेतले. चालते त्यांच्यासोबत बऱ्याच टाइम बोललो. त्याच्यानंतर म्हणलं मला सामान न्यायचंच आहे तर एखादी बॅग पण घेऊन टाकतो लगेच. जिथं आम्ही गेलो होतो तिथं काय नाही आवडल्या, कारण की तिथं बॅग ना छोट्या साईज मध्ये होत्या, आम्हाला चांगल्या मोठ्या बॅग पाहिजे होत्या. चला म्हणलं आपण दुसऱ्या दुकानात घेऊ. मी एक ट्रॅव्हल बॅग घेतली. त्याच्यानंतर म्हणलं चला आता एक सॅक पण घेऊन टाकू, कसं कॉलेजला जायला ती पण बरी पडून जाईल मला. एक बॅग आणि एक सॅक दोन्ही घेऊन टाकलं. मला तर आधी याचाच फरक कळत नव्हता का सॅग आणि बॅग दोन्ही वेगवेगळे राहते काय. तुम्हाला माहिती कॉलेज म्हणलं तिथं मोकर डॉक्युमेंट वगैरे लागते, त्याच्यामुळे एक डॉक्युमेंटला फाईल वगैरे घेऊन टाकतो. म्हणलं कसं आपले डॉक्युमेंट सगळे यांना सेफ राहतील. आमचे मामन ते तर मला म्हणत होते एवढं वहीन ते घेण्यापेक्षा डायरेक्ट एखादी पाटी घेऊन टाक, म्हणजे कसं लिहिलं का चुकलं का लगेच कुडून टाकायचं. एक तर सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं. म्हणलं चला आता एक सफरचंदच मामाने घेऊन टाकले, म्हणलं आता चालू ते खाऊन घेऊ पहिले. एक दोन सफरचंदांमध्ये कुठं भागत असतं काय, त्याच्यामुळे चला म्हणलं आपण एक काम करू हॉटेलवर जाऊ जेवण करायला आणि तिथं निवांत जेवण वगैरे करू. यांचं चांगलं नादी लावायचं काम करते बोई. आधी तर आम्हाला काकड्या कांदे मोकार आणून दिले, आम्हाला भूक लागेल आम्ही तेच खायला सुरुवात केली. आता आम्ही जेवायला बसणारच होतो तेवढ्यात त्यांना डायरेक्ट हॉटेलमध्ये पाऊस यायला लागला, कारण की आम्ही ना बाहेरच्या बाजूला बसलो होतो. एक काम करा म्हणलं पहिले ताटे बिट उचला जाऊ द्या आतमध्ये. इथं मला एक पोरग भेटलो होतं, तो म्हणत होता तुम्ही तेच का जे तुमचं गॅरेज. म्हणलं पळे बोम आमचं काही गॅरेज बिरेज नाही. तशी मला गाडी चालवते इथे बार का, पण पप्पा ते शक्यतो कधी देत नाही. बाबा वगैरे असेल तर भेटते पण पप्पा असलं बिलकुल नाही. ते येऊच राहिले. म्हणलं चला तर मी गाडी वगैरे वळून ठेवतो काय. मामान त्यांना तर मी म्हणतच होतो तुम्ही एक काम करा तिकडूनच बसा, काय टेन्शन घेऊ नका. मामा म्हणलेत नको पाया पडतो पण तू मागच आहे. एकतर दिवसभर बाहेरच होतो त्याच्यामुळे टाइमपास झाला, आणि दुसरं म्हणजे पाऊस तर एवढा भयान त्याच्यामुळे एक लय मोठा उशीर झाला. आता तुम्हाला माहिती नवीन वस्तू आणली म्हणल्यावर तिचं हे बघ ते बघ किती आवडत आपल्याला, तेच बघत होतो मी पण. इथं लिटरली बॅग घेतली तिची चेन फेल आहे बाय. समजा ही एक चेन झाली आणि इथं एक दिसते तुम्हाला बाय, आता ही चेन फेल नाही मग काय झालं का नाही. जे फाईल ते आणली होती त्याच्यात माझे सगळे डॉक्युमेंट वगैरे भरून घेतले, म्हणजे कसं आपल्याला पुढे जाऊन काही टेन्शन होणार नाही, पटापट सगळं युज करता येईल. इंस्टाग्राम आपले 3 लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले, युट्यूब 30K पण होऊन गेले. त्यामुळे धन्यवाद. सबस्क्राईब करून ठेवा. बाय.